श्री परमपूज्य सद्गुरू समर्थ विनायक अण्णा राऊळ महाराज यांचा 4था पुण्यतिथी उत्सव सोहळा पिंगुळी येथे भक्तिभावाने संपन्न झाला। या पुण्यतिथी सोहळ्याला महाराष्ट्र व गोवा येथील भक्त भाविकांनी उपस्थिती दर्शवित समर्थ राऊळ बाबा आणि अण्णा महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले। या निमित्ताने 2 दिवसांमध्ये हजारो भाविक समाधीस्थळी नतमस्तक झाले। यावेळी परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी व रोटरी कल्याण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधीर तपासणी केलेल्या 36 लाभार्थींना मोफत कर्णयंत्राचे वितरण व अपंगांना मोफत कृत्रिम जयपूरपुटाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तर परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी व सद्गुरू राऊळ महाराज संस्थान पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरिबी गरजू 150 क्षय रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, परमपूज्य विनायक अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता विनायक राऊळ तथा बाईमा कार्याध्यक्ष विठोबा राऊळ, दशरथ राऊळ, सामाजिक कार्यकर्ते संदीप परब, उद्योजक संतोष सामंत, विलास शेट्टे, डॉक्टर प्रशांत सामंत, अजित आंगणे, राजू वकरे, ॲडव्होकेट सूरज कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते। नंबर 1 निर्धार न्यूज कुडाळ। पाठीशी उभे आहेत महाराजांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आमचं सेवा कार्य सुरू आहे। एकच प्रसंग सांगतो, महाराजांच्याच इथे बाजूला एक 4 महिने पेशंट पडलेला होता, अपंग होता, पायात काढ नव्हते की कपडे घाण झालेले होते, शर्ट कपडे बदलले स्वच्छ होते, डॉक्टर लावू सरांनी ऑपरेशन केलं। आज तो निराधार बांधव गेली 6 वर्ष आमच्या आश्रमात व्यवस्थित दोन्ही पायाने चालू आहे। तेव्हापासून राव महाराजांचे आशीर्वाद पाठीशी आहे। सांगितलं त्याप्रमाणे औषधोपचारांबरोबर आहाराची पण गरज आहे। बऱ्याचशा शरीराला आपल्याला आहारामुळे त्याची तब्येत सुधारत नसते, आहार मिळत नाही, त्यांना प्रोटीनयुक्त आहार मिळणं फार गरजेचं असतं। या फूड बास्केटच्या माध्यमातून आपल्याला एक रस आज बऱ्यापैकी प्रोटीनयुक्त झाले जे शरीराला 6 महिने पुरणार आहेत असं देणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करते। कुठल्या माध्यमातून करावे, तर काही लोक नामस्मरण करतात, काही लोक पूजा करतात, काही लोक जप करतात, तर काही लोक भक्तांना मदत करतात आणि आपापल्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न करतात। तर आपण ह्या ठिकाणी महाराजांच्या या ट्रस्टच्या माध्यमातून किंवा ज्या काही आश्रम आहेत, या संस्था आहेत, या ज्या सेवा पुरवतात यातूनच त्यांना देवापर्यंत जाण्याचा एक मार्ग मिळतो असं मला वाटतं। कारण ही सेवा सर्वात मोठी आहे। तर आपण समाजातील प्रत्येक घटक, आम्ही अधिकारी असू देत किंवा सामान्य माणूस असू देत, कुठलाही घटक जो आहे त्याने हे आपलं एक गुण समजावं आणि समाजासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपली सेवा ती समाजापर्यंत पोहोचवावी आणि हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। हा ट्रस्ट जो आहे गेले कित्येक वर्ष हे काम करत आहे। रुग्णांची असू दे, वैद्यकीय असू दे, आर्थिक असू दे, रोजची सामाजिक असू दे, किंवा मानसिक त्यांना आधार देण्याचा जो उपक्रम वेळोवेळी राबवत आहे त्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। या तुमच्या उपक्रमात आमचीही कुठे मदत लागत असेल, आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही अडचणी आहेत, लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो। आमची सेवा त्या परीने जाते, पण तुमच्याही उपक्रमात आमचा काही सहभाग आवश्यक वाटत असेल तर आम्ही निश्चित तिथे तुमच्या मदतीला असू आणि आम्हालाही त्यात आनंद वाटेल की महाराजापर्यंत आमचीही ही सेवा पोहोचवली जाईल आणि आमचं जे कर्तव्य आहे समाजाप्रती ते आम्ही पूर्ण करू। तर धन्यवाद। या ट्रस्टला खूप खूप शुभेच्छा आणि मदतीसाठी खूप सारे लोक रांगेत असतील तर आपण आपला प्राधान्यक्रम ठरवावा आणि दरवर्षी ही मदत करत राहावी आपल्या सर्व ट्रस्टच्या सर्व मेंबर्सला आणि ज्या ज्या लोकांनी इथे मदत केली आहे त्या सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।
आहे.